टेंभुर्णा येथील भव्य धम्म मेळाव्यात हजारोच्या संख्येने सामील होण्याचे के शेगोकार यांचे आवाहन। खामगाव येथून थेट बातमी। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अकोला येथे आयोजित धम्म मेळाव्याची राज्यभरात नोंद झाली आहे। त्याचप्रमाणे तपोवन बुद्ध विहार संघभूमी टेंभुर्णा तालुका खामगाव येथे आयोजित भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित भव्य धम्म मेळावा यशस्वी करण्याकरिता हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष उत्तरचे के शेगोकार यांनी केले। ते नगरपरिषद खामगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दिनांक 7 मार्चला आयोजित भव्य धम्म समारंभाचे पोस्टर प्रकाशन केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते। तपोवन बुद्ध विहार संघभूमी टेंभुर्णा तालुका खामगाव येथे दिनांक 30 मार्चला या एक दिवसीय भव्य धम्म समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे। या भव्य धम्म समारंभाला बहुजनांचे श्रद्धास्थान श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हे मार्गदर्शन करणार आहेत। या भव्य धम्म समारंभाचे पोस्टर प्रकाशनाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष देवा भाऊ हिवराळे पूज्य भंते राजज्योती, वंचित बहुजन आघाडीचे खामगाव तालुका अध्यक्ष शांताराम पाटेखेडे, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष देवा दामोदर, आशिष धुंदळे युवा तालुकाध्यक्ष संग्रामपूर, वैशाली इंगळे, भारतीय बौद्ध महासभेचे खामगाव तालुका अध्यक्ष विनेश इंगळे, शहराध्यक्ष दादाराव हेलुडे, जिल्हा हिशोब तपासणी तुकाराम रोकडे यांनीही उपस्थितांना संबोधित केले। यावेळी विविध तालुक्यातील व जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज आवाज नव्या युगाची।